नमस्कार. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, भारत सरकार, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारं भारतीय संविधानाचं पारायण यामध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सर्वांशी या विवेचनासाठी उपस्थित असणारे माननीय ॲडव्होकेट धनराज वंजारी सर यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. सर, स्वागत आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये. आणि काल जो आपण अनुच्छेद 20 बघितला त्याच्यावर बरेचसे प्रश्न होते आणि कालही या ठिकाणी मी त्यातल्या काही प्रश्नांचं, जे 2 प्रश्न महत्वाचे होते ज्याचं काल आपण आजच्या याच्यामध्ये घ्यायचं असं सांगितलेलं होतं, तर ते 2 प्रश्न आपण घेऊया आणि मला वाटतं आपण पुढे जायला हरकत नाही. तर कालच्या प्रश्नांचा एक रोख असा होता की पोलीस प्रशासन जे आहे, पोलीस तक्रार निवारण जे काय आहे त्याच्यामध्ये राज्य शासनाचं दुर्लक्ष होतंय का किंवा काय, असा एक प्रश्न होता. आणि त्याच्यासाठी काय तरतुदी आहेत का, असा एक प्रश्न होता. आणि ओव्हरऑल सगळ्या या 20व्या अनुच्छेदाच्या अनुसरून आलेल्या 2-4 वेगळ्या वेगळ्या कमेंट जर बघितल्या तर अशा आहेत की जाणीवपूर्वक पोलिसांनी केलेली दिरंगाई एखाद्या आरोपीचं दोषारोपपत्र दाखल करण्यासाठीच, किंवा या ठिकाणी जाणीवपूर्वक एखाद्यासाठी पोलिसांनी केलेलं काम, याला काही प्रतिबंधात्मक अशी काही तरतुदी आहेत का, म्हणजे तो या अनुच्छेदाशी काही संबंधित भाग असेल तर याच्यावरही आपण एक माझी पोलीस अधिकारी म्हणून देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने बोलू शकता असे कदाचित लोकांची अपेक्षा असल्यामुळे हे प्रश्न त्या अनुषंगाने जास्त आहे. तर याला सुरुवात करू असं मला वाटतं. येस, थँक्यू व्हेरी मच. ही रास्त आहे अपेक्षा लोकांची, कारण धनराज वंजारी हे रिटायर्ड एसीपी आहे हे ज्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं पोलिसा संबंधीचे प्रश्न नेहमीच जास्त असतात. इव्हन कॉलेज किंवा कुठल्या लेक्चरमध्ये जरी गेलो तरी हे पोलिसांच्या संदर्भातले प्रश्न असतात. आपण 20वं आर्टिकल जेव्हा बघितलं घटनेतलं, या अनुच्छेदामध्ये अपराधाबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण दिलेलं आहे. संरक्षण आहे म्हणजे लेट डाऊन प्रोसेस काय असली पाहिजे आणि कुठली संस्था, कुठली यंत्रणा ती कुठल्या मर्यादेपर्यंत जाऊ शकते त्याच्या मर्यादाही निश्चित करणार हा अनुच्छेद आहे. आता जो आपला पहिला प्रश्न आहे तो अगदी रास्त आहे की पोलिसांच्या कार्यप्रणालीवर शासनाचं दुर्लक्ष होत आहे का. शासनाचं लक्ष आणि दुर्लक्ष याच्यामध्ये थोडासा भेद करून आपण समजून घ्यायला पाहिजे की पोलीस खातं जे आहे हे कुठेही भारतामध्ये कुठल्याही राज्यामध्ये स्वायत्त नाही, किंबहुना ते तसं राहिलेलं नाही. हा घटनेप्रमाणे कॉन्करंट लिस्ट संलग्न यादीतला विषय असल्यामुळं राज्याच्या यादीमध्ये याला प्रामुख्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. कॉन्करंट लिस्ट मी एवढ्यासाठी सांगितली की सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन ज्या CRPF, BSF, ITBP, ICFC ह्या ज्या सगळ्या यंत्रणा आहे ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोलीस यंत्रणा आहे. आणि पोलीस हा मुख्य करून राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. राज्य सूचीमध्ये याचा उल्लेख आहे. त्याच्यामुळे प्रत्येक राज्याला आपले पोलीस नियंत्रण करण्याचा अधिकार आपसुकच प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळं झालं काय की कुठलंही पोलीस खातं कुठल्याही राज्यातलं हे स्वायत्त नाहीये, ऑटोनॉमस नाहीये. हे पोलीस डिपार्टमेंट होम मिनिस्ट्रीच्या अंडर आहे आणि होम मिनिस्ट्रीच्या अंडर असल्यामुळं राजकीय शक्तीचा एक दबाव या यंत्रणेवर कायमस्वरूपी असतो. त्याच्यामुळे आपल्याला जिथं दुर्लक्ष वाटतं ते दुर्लक्ष सुद्धा ते राजकीय शक्तीच्या किंवा सत्ताधाऱ्यांच्या कुठेतरी फायद्याचं असतं. त्याप्रमाणे योजना केलेली असते आणि तुम्हाला असं दिसेल की ज्या काही पोलीस खात्यामध्ये नियुक्त्या होतात अतिवरिष्ठ पदावर, त्या नियुक्त्या सुद्धा राजकीय दबावाच्याच नियुक्त्या असतात. अनेकदा आता तुम्ही CBIचं पोस्ट बघितली असेल की 6 महिने ते व्हॅकंट ठेवली होती, नंतर त्यांचे डायरेक्टर भरण्यात आले. हा राजकीय हस्तक्षेप पोलीस खात्यामधला अपरिहार्य आहे. मी अपरिहार्य हा शब्द अशासाठी वापरतो की काही मोजकी उदाहरणं सांगण्यासारखी आहे की जी राजकीय शक्तीला आवाज देऊन ही यंत्रणा घटनात्मकरित्या कार्यरत ठेवण्याचे प्रयत्न करत असतात, पण त्यांचा आवाज तितकासा बुलंदीला जात नाही किंवा त्यांच्या आवाजाची तेवढी दखल घेतली नाही. सरसकट होतं काय की मग प्रत्येक जण विचार करतो यांच्या बरोबर भांडून आणि हे करून काय फायदा, चला नोकरी तर करायचीच आहे, रिटायरमेंट पर्यंत आहे तसं चालतं तसं चालूया, अशा पद्धतीचं एक जे
पांगोळगाडा हाकण्याचं काम पोलिसांच्या वरिष्ठ पातळीवर चालतं. मला वाटतं याच्यामध्ये आजच्या या सगळ्या बहुतांशी प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत. पोलीस खात्याला एक प्रशासकीय नेतृत्व लागत असतं आणि ते नेतृत्व एकदा अपहृत झालं, त्याचं अपहरण झालं, त्याला तुम्ही हायजॅक केलं, हे हायजॅक करणारी राजकीय शक्ती असते. तर पोलिसांच्या नेतृत्वहीनतेमुळं, पोलिसांच्या नेतृत्वाच्या अभावामुळं हे सगळे प्रश्न निर्माण झालेले तुमच्या लक्षात येतात. एखादा ठाणेदार नीट काम करत नाही, एखादा SP नीट काम करत नाही, एखादी काही केस असेल तर तिचं वेळेमध्ये चार्जशीट दाखल केलं जात नाही. हे जे सगळे प्रकार जे आहेत हे त्या नेतृत्वाशी निगडीत आहे. त्या नेतृत्वाचं कर्तव्य आहे की जी काही कायद्याची परिसीमा आहे त्या सीमेमध्ये पोलिसांनी राहून आपलं कर्तव्य निटोपाट पार पाडलं पाहिजे. ही जरी एक उत्तराची देण्याची एक लाईन झाली की या लाईनवर खरा विचार झाला पाहिजे. तुम्ही म्हणणार की आता आम्ही एक विचारतो, तुम्ही आम्हाला उत्तर दुसरंच देता. प्रश्न असा आहे की जर आपल्याला खऱ्या अर्थाने उत्तर पाहिजे असेल तर मूळ बीज याचं काय ते समजून घ्यायला पाहिजे. मग त्याविरुद्ध आपण काहीच करू शकणार नाही म्हणून नावमेद होऊनही चालणार नाही. आणि म्हणून घटनेने काही तरतुदी ज्या दिलेल्या आहेत त्या आपल्याला बारकाईने त्याचं निरीक्षण करावं लागेल. की समजा तुमच्या विरुद्ध अनाठायी कारण नसताना एखादी केस पोलिसांनी रजिस्टर केली, तुम्ही त्याच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये दाद मागून त्याचं क्वॅशिंग करण्यासाठी पिटिशन दाखल करू शकता 226 अनुच्छेदामध्ये. आपला एखादा कायदेविषयक सल्लागार नेमून एखादा वकील त्याची मदत घेऊन बरेचसे तरुण हल्ली LLBच्या अभ्यासाकडे वळलेले दिसत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात तरुण वकील येत आहेत. या वकिलांनी हे बघायला पाहिजे की पोलिसांनी रजिस्टर केलेली केस ही मुद्दामून जाणून बुजून किंवा त्याला अडथळा यावा, एखाद्याला त्याला नोकरी पाण्यापासून वंचित राहावं लागावं यासाठी केलेली आहे. परंतु असं हाकाटी रस्त्यावर मारून चालणार नाही. तर त्यासाठी आपल्याला कायदेशीर लढाई, न्यायालयीन लढाई लढली पाहिजे. कारण पोलीस जरी गृह मंत्रालयाच्या अंदर असले तरी कायदेशीर पोलीस हे न्यायालयाच्या अंतर्गत काम करत असतात. जसं आपण पुढच्या अनुच्छेदामध्ये बघणार आहोत की एखाद्याला अटक केली तर त्याला 24 तासाच्या आत न्यायाधीशापुढे मॅजिस्ट्रेट समोर नेणं हे पोलिसांना कायदेशीररित्या क्रमप्राप्त आहे. त्याच्यात त्यांची सुटका नाही. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी, पोलीसचं प्रोसिजर काय आहे, ते कसं करतात, कुठल्या ठिकाणी त्यांना FIR घेता येतो, कुठल्या ठिकाणी नॉन कॉग्निजिबल म्हणजे NC, दखलपात्र आणि अदखलपात्र याच्यामधला फरक काय, हे जर आपण नीटपणे समजून घेतलं तर जर असं वाटत असेल की पोलिसांच्या वतीनं काहीतरी दडपशाही किंवा दंडेली होत आहे किंवा हाय हँडेडनेस तुम्हाला वाटलाय, अशा वेळी तुम्ही त्याच्या विरुद्ध कायदेशीर दाद मागू शकता. आता ती कशी मागायची ही प्रत्येक प्रकरणामध्ये वेगळी वेगळी असणार आहे. आणि त्या ठिकाणी जर अशी कायदेशीर दाद तुम्ही मागत असाल तर तिथे मात्र काही शासनाचा जोर चालत नाही. कारण न्यायालय, तुम्ही आणि पोलीस असे एका ओळीत येता. म्हणून अशा प्रकारची जी न्याय मिळवून घेण्याची प्रक्रिया आहे ही सुरू केली पाहिजे जर आपल्यावर अन्याय होत आहे असं तुम्हाला वाटलं तर. तसं कायद्यामध्ये 90 दिवसात दोषारोप पत्र दाखल केलं गेलं पाहिजे असा नियम आहे CRPCचा. पण तसं होत नसेल आणि जर 90 दिवसाच्या वर तपास करायला पोलिसांना अवधी पाहिजे असेल तर पोलीस तशी अर्ज याचिका न्यायालयासमोर करून ती वेळ वाढवून घेऊ शकतात. आणि काही गुन्ह्यांच्या बाबतीत जे जटिल कॉम्प्लिकेटेड गुन्हे आहेत त्या बाबतीत ही मर्यादा कितीही लांबवली जाऊ शकते. तरीही या मर्यादेला वारंवार न्यायालय विचारतं की आता याच्या पुढे तुम्हाला कशासाठी वाढवून पाहिजे, अजून काय तपास शिल्लक आहे, मग तुम्ही का दोषारोप पत्र टाकत नाहीये. अशा प्रकारे कायदा असताना आपण हतबल होऊन जाता कामा नये. आपण पोलिसांना एका निहित वेळेमध्ये दोषारोप पत्र पाठवण्यासाठी राजी करू शकतो आणि ते त्यांना कायदेशीरित्या पाठवावं लागतं. आता दोषारोप पत्र पाठवल्यानंतर जर चार्ज फ्रेम नाही झाला तोपर्यंत तुम्हाला कुठलीही दोषसिद्धीची प्रक्रिया लागू होत नाही. तुम्ही
जोपर्यंत न्यायालय चार्ज फ्रेम करत नाही आणि जिथं तुम्हाला असं वाटलं की पोलिसांनी जो चार्जशीट किंवा दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं आहे ते बरोबर नाहीये, तर तुम्ही डिस्चार्ज अप्लिकेशन करून त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडून तिथेच तुम्ही दोषमुक्त होऊ शकता खटला चालण्याच्या पूर्वी. किंवा मग खटला चालला, त्याच्यामध्ये मग पुरावे तपासले गेले, साक्षीदार तपासले गेले आणि त्याच्यामधून काही निष्पन्न झालं नाही, तर तिथेही तुम्ही निर्दोष मुक्त होऊ शकता. म्हणजे एखाद्याच्या विरुद्ध एखादी केस रजिस्टर झाली म्हणजे आता सर्वस्व संपलं आणि आपल्याला आरोपी करार दिला म्हणून अगदी गळून हातपाय थकून बसायचं असं करायची काही एक गरज नाही. थोडासा हिया ठेवायचा, थोडीशी हिंमत ठेवायची आणि व्यवस्थेशी न्याय प्रचूर लढा द्यायचा. परंतु तो देत असताना ही व्यवस्था आणि त्याच्यातले बारकावे, कायद्याची परिसीमा हे सगळं आपल्याला समजून घेतलं पाहिजे, किंबहुना हे समजून घ्यावं. त्यासाठी हे संविधानाचं पारायण आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. मला वाटतं हे उत्तर माझ्या श्रोत्यांना पुरेसं आहे. त्याच्यातून त्यांची नाही काहीतरी एक हिंमत तयार होईल आणि त्यांनी अशा प्रकारे जर अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडण्याचं काम घटनेच्या माध्यमातून करावं आणि ते करतील अशी अपेक्षा बाळगतो. पुढचा जो पुढे जाण्यापूर्वी अजून एक मला हे बोलावं असं वाटत असतं की आपल्याकडं प्रवाद असतो की याचा काय उपयोग, तर तसे काही आता सूर उमटायला लागले की या पारायणाचा काय उपयोग होणार आहे. व्यवस्था जर अशा पद्धतीनं मॅनेजच चालली असेल तर संविधानाचं पारायण करून काय साध्य होणार आहे असं वाटतं का? हा, असे काही हे प्रवाद असू शकतात की आता तुम्ही संविधानाचं पारायण सुरू केलं, संविधान लोकांना समजून सांगायला सुरुवात केली, पण संविधान जरी समजलं तरी एक पॅरलल व्यवस्था या देशामध्ये, या राज्यामध्ये अशी निर्माण झालेली आहे की ती व्यवस्था सर्वतोपरी काही केलं, कुठेही गेला, पोलीस स्टेशनला गेला, सरकार दरबारी गेला, न्यायालयात गेला तर तुम्हाला न्याय मिळत नाही. आणि मोठी शोकांतिका आहे की सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश जेव्हा म्हणतात की माझ्यावर जर एखादा गुन्हा झाला तर मी चुकूनही न्यायालयात जाणार नाही, कारण न्यायालयामध्ये न्याय मिळत नाही. आता न्यायालयामध्ये न्याय न मिळण्याचे एक प्रमुख कारण ही जी समांतर व्यवस्था निर्माण झालेली आहे, ज्या व्यवस्थेने सगळीकडे छेद देऊन असे भेद निर्माण केलेले आहे की तुम्ही कायदेशीर प्रक्रियेत कितीही काही आपटली तरी तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकत नाही. असं जे एक चित्र निर्माण झालेलं आहे, हे चित्र असंच राहावं का? हे चित्र बदलूच नये का? हे चित्र बदलण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात आहे, परंतु ते कसं बदलावं याबद्दल लोक आशंकित आहे. त्यांच्या मनामध्ये काही ना काही आशंका आहे आणि चित्र बदलण्याच्या प्रक्रियेतली आशंका जर नाहीशी करायची असेल तर सगळ्यात पहिला काय केलं पाहिजे की काय काय पर्याय आपल्याला उपलब्ध आहे या समांतर व्यवस्थेच्या विरुद्ध, जी एक भांडवलशाही व्यवस्था आपण जसं म्हणालो की डेमोक्रेसी एका बाजूला आणि कॉर्पोरेटोक्रेसी एका बाजूला, तर या समांतर व्यवस्थेला सामना करण्यासाठी आपल्याकडे काय काय पर्याय आहे याचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा सगळ्यात पहिला विचार असा येईल की प्रावधान काय आहे घटनेतलं ते समजून घेणं महत्वाचं आहे. आणि तेच जर समजलं नाही तर आपल्याला पर्याय सुचणार नाही. आपण संभ्रमावस्थेमध्ये जाऊ, मतिगुंग होऊन पडून राहू, हतबल होऊन जाऊ, डिस्करेजमेंट आपल्याला येईल, वैफल्यग्रस्तता निर्माण होईल. आणि म्हणून ज्ञान कुठल्याही गोष्टीचं असणं अत्यावश्यक आहे. त्यातल्या त्यात ही घटना, भारतीय राज्यघटना जोपर्यंत जिवंत आहे हा एक सर्वात मोठा पर्याय आहे अशा प्रकारच्या पॅरलल यंत्रणेला शह देण्यासाठी. आणि ती नेमकी काय, त्याच्यामध्ये छेद देताना कुठे कुठे लोकांनी काय काय छेद दिलाय. व्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, सगळेच म्हणतात बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, पण ते हिरावून नेताना या पॅरलल यंत्रणेने काय काय केलेलं आहे. आणि हा वाद आजचा नाही, हा पूर्वापार चालत आलेला वाद आहे. प्रतिगामी पुरोगामी हे चालत आलेले आहे. आज जर काही आशास्थान उरलं असेल आपल्याला काही करण्यासाठी तर ते संविधान आहे. कारण संविधान अजूनही भारतामध्ये जिवंत आहे, त्याला हात लावण्याची कोणाची ताकद नाही, परंतु त्याला आतून गर्भगळीत करण्याचे जे प्रयत्न आहे
व्यत्यय या समांतर यंत्रणेने भरपूर केलेले आहे, रोजच्या रोज होत आहे. आणि हे संविधान कसं फोल ठरेल याचा एक प्रयत्न होतोय. अशा वेळी या देशाला जर काही आशा निर्माण होत असेल तर ती या संविधानातून निर्माण होईल. आणि म्हणून किमान पक्षी संविधानातल्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत, तरतुदी आहेत, त्या जर आपण योग्य रीतीने समजून घेतल्या तर आपण संभ्रमावस्थेत जाणार नाही, आपण वैफल्यग्रस्त होणार नाही. आपल्या डोळ्यासमोर पर्याय निर्माण होतील. अरे याच्यातून आपण हे करू शकतो, याच्यात हे सांगितलेलं, याच्यातून आपल्याला तसं करता येईल. किंबहुना ही जाणीव तरी होईल की घटनेत काय सांगितलेलं चाललं काय, ही जाणीव सुद्धा फार महत्वाची आहे. त्याला मी नेहमी राजकीय सुचिता म्हणत असतो. ती राजकीय सुचिता असणं फार महत्वाचं आहे. घटना जेव्हा निर्माण झाली नव्हती तेव्हा महात्मा गांधींनी या देशामध्ये जर पहिला यशस्वी प्रयोग केला असेल 1914-15 परत आल्यानंतर भारतामध्ये, तर तो त्यांनी एकच केला की या देशातल्या लोकांमध्ये राजकीय जाणीव निर्माण केली की हे राज्यकर्ते ते तिकडचे आहेत, ते मुघलासारखेच आहे किंवा त्याहूनही वाईट आहे, आणि तुम्ही राज्यकर्ते का नाही, त्याचा हे लोक फायदा घेतात आहे. तर तुम्ही तुमचं मानवी अस्तित्व जागृत करा, त्या अस्तित्वाची हमी मी देतो तुम्हाला, आणि अहिंसेच्या मार्गाने आपण राज्य स्थापन करू शकतो. ही जी राजकीय स्वकीयांचं आपलं स्वतःचं राज्य निर्माण होऊ शकतं, ही जाणीव निर्माण करणारे जे विचार होते ते त्यांनी त्यावेळी दिले. आणि ती जी एक सुचिता सगळ्या भारतभर निर्माण झाली, म्हणजे अगदी तिथपासून तर चले जावचं 42 आंदोलनापर्यंत जर तुम्ही प्रवास बघितला तर लोक पेटून उठले. कशासाठी पेटून उठली होती? काय अन्याय होत होते का? त्यावेळी शेतकरी आपलं काम करतच होता. शेतकऱ्याला एवढंच माहिती होतं की जो काही आपल्यावर ते राज्यकर्ता असेल, मग तो मोगल असो, ब्रिटिश असो, फ्रेंच असो, इंग्रज असो, काही कोणी असला तरी आपल्याला त्याला शेतसारा द्यायचाच आहे. त्याला त्याचं काम तेवढंच होतं. पण मी राज्य करू शकतो, हा देश माझा आहे, इथे हे परकीय शक्ती येऊन माझ्यावरती हुकुमशाहीचं राज्य लादलेलं आहे, ही जी सुचिता लोकांमध्ये निर्माण केली, तो विचार फार महत्वाचा आहे. आणि मला वाटतं या पारायणामधून आज परत जे सावट आपल्या देशावर येऊ घातलेला आहे त्याच्या सी मुकाबला करण्याची एक छोटीशी आशेचा किरण या पारायणामधून, छोटासा आशेचा किरण निर्माण होईल अशी प्रचंड अपेक्षा आणि इच्छा माझ्या मनात आहे. माझ्या मनात अजिबात चिंता नाही की हे संविधान पारायण लोकांमध्ये एक प्रकारची जागृती निर्माण करेल, राजकीय सुचिता निर्माण करेल. कारण त्या राजकीय सुचितेच्या निर्मितीसाठी मुळात बेसिकली जे ज्ञान हवं असतं ते या संविधानाच्या पारायणामधून आपल्याला प्राप्त होणार आहे. बोलत असताना एक 2 ओळीची प्रतिक्रिया आलेली आहे सर, की सर आपला चाललेला प्रयत्न अतिशय चांगला आहे. विनोबांनी त्यांच्या आईला गीता समजावून गीताही सांगितली, त्या पद्धतीचं हे आपलं चाललेलं पारायण आहे सर्वांना समजण्यासाठी, आणि आपण ते करत राहू अशा शुभेच्छा. धन्यवाद सर. आपण आजच्या अनुच्छेद 21 ची सुरू हे करायची. अनुच्छेद 21 वाचा. तर आज भारतीय संविधान भाग 3 मूलभूत हक्क यामधला 21 अनुच्छेद आपण या ठिकाणी वाचतोय. जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य याचे संरक्षण, कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज व्यक्तीस तिचे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही. त्यातलं 21 क, शिक्षणाचा हक्क. राज्य 6 ते 14 वयाच्या सर्व बालकांसाठी राज्यास कायद्याद्वारे निर्धारित करता येईल अशा रीतीने मोफत व सक्तीची शिक्षणाची तरतूद करेल. बरोबर आहे. अनुच्छेद 21 मध्ये ज्याला या घटनेचा आत्मा म्हटलं तरीही चालेल, इतकं मोठं स्वातंत्र्याचं एक परिभाषित केलेलं वक्तव्य तुमच्या समोर येतं की जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य याचे रक्षण. म्हणजे मुळात तुम्ही जिवंत तर राहायला पाहिजे. ही घटना आहे सगळ्या, पण तुम्ही जिवंत तर राहायला पाहिजे. तर तुम्हाला जिवंत राहण्याचं सुद्धा स्वातंत्र्य बहाल जेव्हा केलेलं आहे तेव्हा विचार करा घटनाकारांच्या मनात काय असेल की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे दडपशाहीने शारीरिक नव्हे मानसिक दृष्ट्या जर मारून टाकलं जात असेल
तर अशा वेळी तुम्ही जिवंत राहू शकला पाहिजे आणि हे जिवंत राहणं हा तुमचा मूलभूत अधिकार आहे. तुम्ही जन्म घेतलेला आहे, तुम्ही जिवंत राहणं हा तुमचा मूलभूत अधिकार आहे. आणि जर जिवंत राहणं अधिकार आहे तर पर्सनल लिबर्टी ज्याला म्हणतो आपण, व्यक्तिगत स्वातंत्र्य, ही तितकीच महत्वाची आहे. पर्सनल लिबर्टीचा अर्थ इतका विस्तृत आहे आणि एवढं मोठं भाष्य आपल्याला याच्यावर करता येऊ शकतं की ज्या काही अभिव्यक्ती, जे काही मानवी जीवनाचे आविष्कार आहे, ते सर्व दर्जेदारपणे जगण्याचे अधिकार म्हणजे तुम्हाला व्यक्तिगत स्वातंत्र्याचे अधिकार आहे. जे काही आविष्कार तुमच्यामध्ये असतील ते सगळं जगण्याचे अधिकार. आता तुम्ही म्हणाल की अनुच्छेद 19 मध्ये तर आपण हेच सगळं बघितलं, विचाराचं स्वातंत्र्य, उपासनेचं स्वातंत्र्य, संघटना निर्माण करण्याचं स्वातंत्र्य. मग त्याशिवाय ह्या आर्टिकलची गरज काय आहे? या आर्टिकलची गरज अशी आहे की 19व आर्टिकल, 20व आर्टिकल हे कुठंतरी एका शब्दाची परिभाषा करते आणि ती परिभाषा कुठंतरी मर्यादित होऊ शकते, मर्यादित राहू शकते. राज्य आपल्या स्वतःच्या आकलनाप्रमाणे त्या मर्यादेचा अर्थ निश्चित करू शकतो, परंतु आर्टिकल 21 मध्ये ही मर्यादा अमर्याद कशी करावी याच्यासाठी या आर्टिकलची पेरणी घटनेमध्ये झालेली आहे. ती कुठलीही गोष्ट घ्या, जेव्हा आपण या आर्टिकल वरच्या विविध केसेस बघू तेव्हा आपल्या लक्षात येईल की तुमची पर्सनल लिबर्टी ची मर्यादा काय काय आहे, काय काय असू शकते. आणि हे एका ओळीत लिहिलेलं आर्टिकल आहे की कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही. म्हणजे तुमचं स्वातंत्र्य जर हिरावून घेतलं जात असेल, काही दिवस तुम्हाला लॉकअप मध्ये ठेवलं जात असेल, कुठे डिटेन्शन मध्ये ठेवलं जात असेल, कुठे दाबून ठेवलं जात असेल, तर ती कायद्याच्या अनुरोधाने झालेली कृती असली पाहिजे. गैरकायदेशीररित्या असं कोणालाही काही करता येत नाही. हे जरी वरवर दिसत असलं तरी तुम्हाला जीवनाचा व मुक्त जीवन व्यतीत करण्याचा, जीवनाचा म्हणजे जिवंत राहण्याचा आणि मुक्त जीवन व्यतीत करण्याचा स्वातंत्र्याचा हक्क या अनुच्छेदामध्ये घटनेने आपल्याला दिलेला आहे. आता याची व्याख्या, परिभाषा, राईट टू लाईव्हलीहूड वगैरे वगैरे सगळं जर बाजूला ठेवलं तर हे विवेचन थोडस रोचक करण्यासाठी आपण केसेस बघितलेल्या बऱ्या. कारण प्रत्येक केसमध्ये एक वेगळा नवीन पैलू मानवी जीवनाचा, मानवीय आविष्काराचा निष्पन्न झालेला आपल्याला दिसतो आणि त्यातून तुमच्या लक्षात येईल की जिवंत राहणे आणि आमच्या जीविताप्रमाणे एक स्वतंत्र जीवन जगणे, पर्सनल लिबर्टी, राईट टू लाईफ अँड राईट टू पर्सनल लिबर्टी. तर पर्सनल लिबर्टी ही कुठपर्यंत जाऊ शकते याचे सगळे प्रयोग घटनेच्या अनुषंगाने आपल्या विविध केसेस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने केलेले आहे. म्हणजे हे पाहत असताना आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी तुमच्या पर्सनल लिबर्टीची परिभाषा किती लेवल पर्यंत जाऊ शकते. याच्यामध्ये FR मुलीन वर्सेस ऍडमिनिस्ट्रेटर अशी एक केस आहे 1981 सालची आणि जस्टिस भगवती यांनी 21 अनुच्छेदाच्या अनुरोधाने एक गोष्ट अधोरेखित केलेली आहे की व्हायोलेशन ऑफ राईट बाय प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल इज नॉट विदिन द पर्व्यू ऑफ आर्टिकल 21. आणि इथं आर्टिकल 12चा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आर्टिकल 12 मध्ये आपण राज्य या संज्ञेची व्याख्या बघितली, तिची परिभाषा बघितली आणि इथं म्हटलेलं आहे की व्हायोलेशन ऑफ राईट म्हणजे तुमचे हक्क जर कोणी बाधित केले असेल आणि तो जर प्रायव्हेट माणूस असेल, ते जर खाजगी प्राधिकरण असेल, तर तुम्हाला त्याच्या विरुद्ध आर्टिकल 21 च्या अंतर्गत न्याय मागता येत नाही. याचा अर्थ इतर आर्टिकलच्या अंतर्गत न्याय मागता येतो, तो त्यांनी तसाच ठेवलाय, पण आर्टिकल 21 च्या अंतर्गत न्याय मागता येत नाही. हे 81चं ऑब्झर्वेशन पुढे पुढे कसं बदलत गेलं आणि मग आपल्याच रिव्ह्यू मध्ये
जस्टिस भगवती म्हणाले की बेसिक फंडामेंटल राईट विदाउट विच नो अदर राईट कॅन सर्वाइव्ह. त्यांना ते कबूल करावं लागलं की जरी प्रायव्हेट लोकांनी, प्रायव्हेट प्राधिकरणाने अन्याय केले असतील आणि तुमचे मूलभूत हक्क हिरावून घेतले असतील, तरीही तुमचा जो बेसिक फंडामेंटल राईट, इथं बेसिक फंडामेंटल राईट म्हणजे जिवंत राहण्याचा अधिकार. याचा अर्थ कुठल्याही व्यक्तीला, मग ते सरकारी असो की खासगी असो, तुम्हाला तुमचा जिवंत राहण्याचा अधिकार हिरावून घेतला जाऊ शकत नाही, ती हिरावून घेऊ शकत नाही. हे ऑब्झर्वेशन फार दिशादर्शक असं ठरलं. आणि त्यानंतर सुनील बत्रा वर्सेस दिल्ली प्रशासन यांच्या केसमध्ये तुम्हाला तुमच्या पर्सनल लिबर्टीची व्याप्ती कुठं कुठं जाते त्याचे 4 मानदंड दिलेले आहेत. एक दिलंय तुमची ट्रेडिशन, म्हणजे तुम्ही तुमच्या रूढी परंपरेने ज्या जातीत, ज्या प्रवर्गात, ज्या भौगोलिक, ज्या सांस्कृतिक ठिकाणी तुमचा जन्म झाला, तिथल्या ज्या ट्रॅडिशन आहे, ज्या ट्रॅडिशन तुम्हाला पाळाव्याशा वाटतात, जे ट्रॅडिशन नुसार जीवन जगावंसं वाटतं, त्या ट्रॅडिशन पर्सनल लिबर्टी मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. कल्चर दुसरं, तुमची संस्कृती त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. तुमचा वंशिक वारसा, हेरिटेज, तुमचं हेरिटेज त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि चौथ्या ह्याच्यात असं म्हणतंय की एनिथिंग विच गिव्स मिनिंग टू ह्युमन लाईफ, असं काहीही ज्याच्यावरून मानवी जीवन निर्धारित होऊ शकतं, किंबहुना अशा प्रकारचे गुणधर्म हे फक्त मानवात आणि मानवात आहे असं जेव्हा निष्पन्न होईल, त्याही गोष्टी तुमच्या पर्सनल लिबर्टी मध्ये समाविष्ट केल्या जातील. म्हणजे मला माझं ट्रॅडिशन जर पाळू दिलं नाही, माझं संस्कृती जगू दिली नाही, मला माझा वंशिक वारसा जगू दिला गेला नाही, किंवा माझ्या मानवतेला अधोरेखित करणारं कुठलं गुणधर्म असेल माझ्यात, तो मला जगू दिला नाही, तर माझ्या पर्सनल लिबर्टीवर घाला घातला गेला असा त्याचा अर्थ होईल. खरक सिंग वर्सेस स्टेट ऑफ यूपीच्या केसमध्ये ते फार विचित्र अशी बाब समोर आली की एका पेशंटचं ऑपरेशन होतं आणि त्याला न सांगता त्याचा एक पाय कापून टाकावा लागला, कारण गँग्रीन झालं होतं. तो जर पाय कापला नसता तर त्याला मृत्यू झाला असता त्याचा, तर पाय कापून टाकण्यात आला. तर त्यांनी असं पिटिशन मध्ये केलं की माझा पाय कापून टाकण्यासाठी माझी परवानगी घेतली नाही, मला विचारलं नाही. तर ते म्हणाले की अरे हे तुझ्या शरीराचं अंग आहे, ते निकामी झालं होतं आणि ते काढल्याशिवाय तू जगू शकला नसता. मग आता इथं प्रश्न असा आला की ते शरीराचं अंग आवश्यक होतं की तुझं जिवंत राहणं आवश्यक होतं. पहिला प्रश्न असा आला की नाही, माझं जिवंत राहणं आवश्यक होतं. मग शरीराचं अंग गेल्याने काय नुकसान झालेलं आहे? आपण दुसरा पाय बसवू शकतो, दुसरं काहीतरी रिप्लेसमेंट घेऊ शकतो, तुम्हाला कॉम्पेन्सेशन देतो त्याच्यामध्ये. तर या केसमध्ये त्यांनी सांगितलंय की मला कितीही कॉम्पेन्सेशन दिलं आणि काहीही तुम्ही नुकसान भरपाई माझी केली, कुठलाही दुसरा पाय जयपूर याचा आणून लावला, तरीही मी जी प्रार्थना करायचो आणि माझ्या अंगातली पेशी ही परमेश्वराचं नाव घ्यायची, त्याच्यातल्या हजारो पेशी तुम्ही माझा पाय कापून कमी केलेले आहे. आणि कोर्ट म्हणाल की बरोबर आहे, हा जर तुझा प्रार्थना करण्याचा ट्रेडिशनल भाग आहे, जो तुझ्या मानव असण्याला एक अर्थ देतो, म्हणून तोही विचारात घेण्यात गेला आणि या केसमध्ये हायेस्ट कॉम्पेन्सेशन काय असेल ते त्याला द्या, अशा प्रकारचा प्रघात. म्हणजे एक वेगळं डायमेन्शन आहे. कसं कायद्याच्या केसेसचा अभ्यास करत असताना आपल्याला काही काही असे विचित्र गोष्टी समोर येतात, पण त्याचंही मर्म जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे न्यायालय इथे या लेवल पर्यंत गेलं की प्रार्थनेचा अधिकार आणि तुझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशीनी परमेश्वराची भक्ती करावी याचा अधिकार सुद्धा तुझ्या पर्सनल लिबर्टी मध्ये समाविष्ट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला माहित आहे की जेंडर इक्वॅलिटीची विशाखा वर्सेस राजस्थानची केस आहे. त्याच्यामध्ये सेक्सुअल एक्सप्लॉयटेशन हे वर्क प्लेसला किंवा कुठल्याही ठिकाणी हे बाधा ठरलेली आहे तुमच्या पर्सनल लिबर्टीला. आणि या केसमध्ये एक महत्वाचं महिलांच्या दृष्टीने ऑब्झर्वेशन न्यायालयाने दिलेलं आहे. आर्टिकल 21च्या अनुषंगाने ते असं आहे की रेप इज अ क्राईम अगेन्स्ट पर्सन, सोसायटी, डिग्निटी आणि वुमेन्स. म्हणजे जबरी संभोगासारखा जो गुन्हा आहे तो फक्त स्त्रीच्या शरीरावर गुन्हा होत नाही, तो तिच्या आत्म्यावर गुन्हा होतो.
समाजावर केलेला गुन्हा होतो, तिच्या मानवी दर्जावर गुन्हा होतो आणि तिच्या स्त्रीत्वाच्या दर्जावर गुन्हा होतो. म्हणजे स्त्रीला दोन प्रकारची अस्तित्वाची कास तुम्हाला या ठिकाणी दिसते की ती मनुष्य आहे, त्याच प्रकारे ती स्त्री आहे. म्हणजे स्त्रीत्वाचा दर्जा आणि मानवतेचा दर्जा ह्या दोन्ही त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहे. म्हणजे 354चा वगैरे कलम आपण IPCचं बघितलं तर तुमच्या लक्षात असं येईल की विनयभंगाची जी व्याख्या एक्सटेंड केली गेलेली या केसमध्ये ती बघण्यासारखी आहे की अशी कुठलीही कृती म्हणजे शब्दांनी बोला, शब्दांनी बोलू नका, डोळ्यांनी इशारे करून असं काहीतरी तुम्ही केलं ज्याच्यावरून स्त्रीला तिच्या स्त्रीत्वाबद्दल लज्जा उत्पन्न होईल, ती अपमानित होईल, तिच्यावर गुन्हा घडेल, हे शब्द न वापरता स्त्रीत्वाला लज्जा उत्पन्न होईल. आता एखादी स्त्री म्हणेल की हे तर माझं रोजचं आहे, असं अर्धवट कपडे घालून, आणि असं काय लोक बघितले वगैरे तर मला काही त्याच्यात लज्जा उत्पन्न होत नाही. पण जर एखादी स्त्री म्हणाली की हो, याने माझ्याकडे असा दृष्टिक्षेप टाकला की त्या दृष्टिक्षेपाने मला माझ्या स्त्रीत्वाला लज्जा उत्पन्न झाली, केवळ मी स्त्री आहे म्हणून मला लाजल्यासारखं वाटलं, तर तो गुन्हा होतो. म्हणजे मानवतेचा दर्जा एका बाजूला आणि स्त्रीत्वाचा दर्जा एका बाजूला, याच्यामध्ये तुम्ही बघा कायद्याने कशी छान मांडणी याची केलेली आहे की काही तुम्ही बोललात नाही तिला, काही शिवी वगैरे दिली नाही, काय नाही, म्हणजे तिचं मानवी अस्तित्व आहे ते तसंच, पण स्त्रीत्वाचं जे अस्तित्व आहे हे ऍडिशनल तिच्या पर्सनल लिबर्टीमध्ये, राईट टू लाईफ मध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. हे या ठिकाणी बघितलं पाहिजे. आणि सगळ्यात फेमस केस किरण बेदीची आहे. किरण बेदी वर्सेस इन्क्वायरी कमिटी समोर जेव्हा किरण बेदीचं चौकशी सुरू होती तेव्हा कोणीतरी म्हणजे मानहानी सारख्या पद्धतीने त्यांना कमी दर्जाच्या बेंचवर, खुर्चीवर असं बसवलं, तिकडे तासनतास वेट करायला लावलं वगैरे वगैरे. तर त्यांनी त्यांच्या पर्सनल लिबर्टीमध्ये जे पिटिशन दाखल केलं त्याच्यामध्ये कोर्टाच्या लक्षात हे आलं की राईट टू रेप्युटेशन, म्हणजे एखाद्याचं समाजामध्ये एक रेप्युटेशन आहे, तो सुद्धा एक अधिकार, त्याला मूलभूत अधिकार प्राप्त करून देतं. आणि त्याच्या रेप्युटेशनच्या विरुद्ध जर तुम्ही वागला, एखाद्याला एकदम हाडतूड उच्च पदस्थ कोणी असेल किंवा मानविक माणूस असेल, त्याला तुम्ही हाडतूड करणारी वागणूक जर दिली तर ती वागणूक सुद्धा पर्सनल लिबर्टीमध्ये त्याचा मूलभूत अधिकार म्हणून कव्हर होते. हे बघा या ठिकाणी लक्ष देण्यासारखं आहे की तुम्ही जेव्हा एखादे नामांकित व्यक्ती होता आणि तुम्हाला एक दर्जा, एक स्टँडर्ड, एक वलय तुमच्या भोवती लोकांचं म्हणा, तुमच्या चाहत्यांचं म्हणा निर्माण होतं, त्यातून जे उत्पन्न होतं त्याला आम्ही रेप्युटेशन म्हणतो. म्हणजे ती आमची मिळकत आहे, ते मी मिळवलं. एखादा प्राध्यापक कॉलेजमध्ये, एखादा प्रिन्सिपल असेल, त्याने आयुष्यभर पोरांचं शिक्षण घेऊन तो मान, तो सन्मान, ते रेप्युटेशन मिळवलेलं असतं. आणि अशा प्रिन्सिपलला किंवा अशा प्राध्यापकाला जर मानहानी पूर्वक वागणूक एखाद्या ठिकाणी मिळाली तर तोही त्याच्या पर्सनल लिबर्टीचा इन्सल्ट आहे आणि म्हणून ती चॅलेंजेबल आहे. या किरण बेदीच्या केसनी सगळ्या देशासमोर ही बाब आणलेली आहे. याच्यामध्ये छोटासा प्रश्न असा उत्पन्न होतो की जर आपण समानतेच्या तत्वानुसार घटनेकडे बघतोय आणि रेप्युटेशन वाईज जर पर्सन टू पर्सन इथं लॉ वेगळा होतो का? हा प्रश्न रास्तपणे मनात येऊ शकतो. पण ही बाब कशी आहे की मुद्दामून एखाद्या रेप्युटेड माणसाला इन्सल्ट करणं, अपमानित करणं, तोही सर्वसाधारण माणूसच आहे, पण त्याला मुद्दामून जर अपमानित केलं जात असेल तर तो त्याच्या पर्सनल लिबर्टीमध्ये त्याचा असलेला दर्जा, त्याचं असलेलं रेप्युटेशन हे उद्धृत करू शकतो. अर्थात शेवटी न्यायालय ठरवेल की जी वागणूक तुम्हाला दिली, जसं आता किरण बेदीला ज्या बाकड्यावर आणि ज्या एका तुटक्या खुर्चीवर बसायला लावलं होतं, तर इतरही सगळे चौकशीला आणायला त्याचबरोबर बसत होते का? तशी एक समांतर योजना, समांतर यंत्रणा होती का? नाहीतर मग ह्या दर्जाची केस घेऊन कोणी म्हणेल की नाही, मग आम्ही अमुक अमुक आहोत, आम्हाला पहिला प्रेफरन्स मिळाला पाहिजे, म्हणजे लोक रांगेत उभी आहे, ते न करता आम्हाला, त्याला हे लागू पडणार नाही. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, कायद्याच्या याच्यामध्ये परिभाषेत सगळे समान आहे. जर असं होत असेल तर तेही तुमच्या व्यक्तिगत मनुष्य अस्तित्वाला
घाला घालणारी गोष्ट आहे, म्हणून तीही बरोबर नाही. सगळे कायद्यासमोर समान आहे, पण त्यातल्या त्यात एखादा मान्यता प्राप्त व्यक्ती मुद्दामून जर त्याचा औचित्य भंग करून कोणी अपमानित करत असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला हा अधिकार वापरता येतो की माझ्या पर्सनल लिबर्टीमध्ये माझं रेप्युटेशन सुद्धा सामील आहे. आपण पुढे जाऊया. या केसेस थोड्याशा रोचक आहे. म्हणजे 21वे आर्टिकल समजून घेत असताना आपण या केसेस बघितल्या की 21वे आर्टिकल आपल्या लक्षात येईल. गोपालनची केस आहे, ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने पहिल्यांदा 1978 साली पर्सनल लिबर्टी या शब्दाची व्याख्या दिलेली आहे. आणि ती व्याख्या अमर्याद अशी तुमच्या अभिव्यक्तीची जे जे काही मानवीय आविष्कार असतील ते सगळे आविष्कार पर्सनल लिबर्टी मध्ये समाविष्ट होतील, असं गोपालन केसनी पर्सनल लिबर्टीची व्याख्या दिली. आज कुठल्याही न्यायालयासमोर खटला आला तर गोपालनच्या केसमध्ये पर्सनल लिबर्टीची जी व्याख्या दिलेली आहे तिला प्रमाण समजून न्यायदानाचं काम केलं जातं. त्यानंतर अतिशय फेमस केस आहे, ज्याला पेवमेंट ड्वेलर्स केस म्हणतात. फुटपाथ वरती राहणाऱ्यांचा हक्क आणि त्याच्या विरुद्धची झालेली केस. ओल्गा टेलिस केसही याला म्हणतात. ओल्गा टेलिस नावाची एक समाजसेविका या केसची करती धरती होती आणि या केसमध्ये दोन महत्वाच्या गोष्टी अधोरेखित केल्या न्यायालयाने की राईट टू लाईव्हलीहूड, जीवन जगण्याचा अधिकार. जर जिवंत राहणे हा अनुच्छेद 21 मध्ये अधिकार आहे, तर त्याला माणसासारखं जीवन जगण्याचा सुद्धा अधिकार असला पाहिजे. म्हणजे एखादा माणूस जर त्याला राहायला जागा नसेल आणि फुटपाथवर तो झोपडी बांधून राहत असेल, तर शासनाने राज्यांनी त्याचं नियमन करून तो कसा व्यवस्थित राहू शकेल याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला लक्षात येतं की झोपडपट्टी पुनर्वसन विकास आराखडा वगैरे वगैरे हे जे सगळे प्राधिकरण निर्माण झालेले आहे ते याच्यातून निर्माण झालेले, या एका केस मधून निर्माण झालेले आहे की झोपडीत राहणारा आणि त्याला दुसरी कुठं पर्यायी जागा नाही, त्याच्या राहण्याची व्यवस्था हे राज्य शासन जबाबदार आहे. म्हणून त्याला फुटपाथवरती का असेना पण जिवंत राहण्याचा, फुटपाथवरती राहण्याचा अधिकार आहे. आता त्याला तिथून विस्थापित करायचं असेल, तो फुटपाथ तुम्हाला पादचाऱ्यांसाठी वापरायचा असेल तर तुम्ही त्या माणसाची कुठेतरी व्यवस्था केलेली पाहिजे. किंबहुना तो का या परिस्थितीत आला त्याचा विचार होऊन त्याचा जगण्याचा हक्क त्याला प्रदान केला पाहिजे, तर तुम्ही त्याला तिथून विस्थापित करा, असा एक प्रघात या केसने टाकून दिला. आणि दुसरं फार महत्वाचं एक ऑब्झर्वेशन या केसमध्ये आलं, कर्ज न भरण्यासाठी जेल किंवा कोठडीत राहणे हे जगण्याच्या अधिकाराविरुद्ध आहे. म्हणजे एखादा माणसाने लोन घेतलं आणि त्याला लोन फेडल्या गेलं नाही आणि म्हणून त्याला अनेक दिवस कोठडीमध्ये दाबून ठेवण्यात आलं, असं होणं हे त्याच्या जगण्याच्या अधिकाराच्या विरुद्ध आहे. म्हणजे त्यातून जामीन किंवा मग अटकपूर्व जामीन हे जे सगळे प्रघात आहेत ते प्रघात पुन्हा एकदा अधोरेखित झाले की गुन्हा करणं एक वेगळी बाब आहे, परंतु कर्ज न भरल्यासाठी, कर्जाचे हप्ते त्याला नाही झाले त्याच्यासाठी तुम्ही त्याला जेलमध्ये दाबून ठेवू शकत नाही, हा त्याच्या पर्सनल लिबर्टीचा हक्कभंग आहे. अशा प्रकारचा एक दुसरा प्रघात या केस मधून निर्माण झालेला आहे. त्यानंतर 1976 ची एक केस इथे सांगितली पाहिजे, ज्याच्यामध्ये बॉन्डेड लेबर सिस्टीम अबॉल्युशन ऍक्ट निर्माण झाला. बेटबिगार यांची बेटबिगारीतून केवळ सुटका पुरेशी नसून त्यांचे पुनर्वसन राज्याने करणे आवश्यक आहे. बेटबिगार हा कायद्याने गुन्हा आहे, कोणालाही तुम्हाला बेटबिगार ठेवता येत नाही. म्हणून बॉन्डेड लेबर सिस्टम बेटबिगार अबॉल्युशन कायदा 1976 ला आला. या केसच्या अनुषंगाने बंधुआ मजदूर केस म्हणून या केसचा उल्लेख कायद्याच्या पुस्तकांमध्ये तुम्हाला सापडतो. आणि बेटबिगारीतून त्याची सुटका केली, कायदा करून टाकला आम्ही की बेटबिगारांची मुक्तता झाली. त्या शेतकऱ्यांनी जमीनदारांनी आपल्याकडे असलेले 50 बेटबिगार मुक्त करून दिले. अरे पण ते जातील कुठं? त्यांच्या राहण्याची सोय नाही, त्यांना खायला कुठं मिळणार नाही, ते परत त्याच जमीनदाराकडे जातील. म्हणून या केसनी अनुच्छेद 21च्या अंतर्गत राज्यावरती जबाबदारी दिली की असे बेटबिगार त्यांची सुटका करून पुरेसं नाही तर त्यांचं मानवीय दर्जानुसार पुनर्वसन करणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. हे या खटल्यामधून
निष्पन्न झालं. त्याचप्रमाणे वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांची, अल्पवयीन मुलींची केवळ कुंटणखान्यातून सुटका पुरेशी नसून त्यांच्यासाठी त्यांचे दर्जानिहाय पुनर्वसन आवश्यक आहे. जर वेश्या व्यवसायामध्ये एखादी व्यक्ती अल्पवयीन गुंतली असेल किंवा चुकून ट्रॅप झाली असेल, कुणीतरी तिचं शोषण करत असेल, तर पोलीस केस वगैरे होऊन त्यांची मुक्तता आपण पेपरमध्ये रकानेच्या रकाने बघतो की वेश्या व्यवसायातून पोलिसांनी 10 अल्पवयीन मुलींची सुटका. तर त्या अल्पवयीन मुलींची सुटका झाली म्हणजे नेमकं काय झालं, तिला कुठे नेलं? तर ही जे आपल्याकडे रेस्क्यू होम, पुनर्वसन केंद्र, स्त्री सुरक्षा घर, बाल सुधार गृह, बाल सुधार केंद्र, ह्या जे सगळ्या विरुद्धावली दिसते ना, ती यातून निर्माण झालेली आहे की एखाद्या ट्रॅप मधून बेडबेगार असो, वेश्या व्यवसाय असो, तिथून जर सुटका झाली असेल तर ती सुटका करून त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे. याचं पुढचं एक्सटेन्शन तुम्हाला सांगतो की मुंबईतल्या चेंबूर मध्ये एक रहिवासी इमारत पुनर्विकासाच्या नावाखाली खाली केली होती आणि तिथल्या लोकांना आरसीएफ कॉलनीमध्ये झोपडपट्टी लगत एका गटाराच्या बाजूला, जिथून आरसीएफचं सगळं ते वाईट प्रकारचं दूषित असं केमिकल प्रवाहित होत असेल, तिथे ट्रान्झिट कॅम्प म्हणून त्यांना ठेवलेलं होतं. ही केस फार गाजली, खूप हिचा उहापोह माध्यमांवरती आणि टीव्ही मीडियावरती पण खूप झाला की जर अशा प्रकारे पुनर्विकासाच्या नावाखाली तुम्हाला काही रहिवाशांना, लोकांना विस्थापित करायचं असेल तर त्यांची पाठवणूक अशा ठिकाणी करा की जिथं किमान त्यांना एक सुदृढ आरोग्यदायी असं वातावरण मिळेल आणि परत सरकारला मग त्यांना त्या ट्रान्झिट कॅम्प मधून हलवून दुसऱ्या ट्रान्झिट कॅम्प मध्ये नेल्या गेलं होतं. म्हणजे केवळ विस्थापित करणं किंवा एखाद्याचं हुसकुटून लावणं असं नाही, तर त्याचं पुनर्वसन, आणि तेही पुनर्वसन दर्जेदार पद्धतीने. जनावरासारखं आणून दिलं गोठ्यात बांधून तसं होणार नाही, तर ते माणसं आहेत, त्यांना माणसासारखं जीवन जगण्याची उपलब्धी प्राप्त होईल अशा प्रकारे तुम्ही त्यांचं पुनर्वसन करून दिलं पाहिजे. हे आर्टिकल 21 च्या अंतर्गत शासनावर लादलेली जबाबदारी आहे. आता आपण पुढे बघू की ही कृती जेव्हा शासन प्रशासन करते तेव्हा कितपत घटना हा जाणून घेतल्या जातात किंवा त्याचे पालन करतात की विकासाच्या नावाखाली सर्वसाधारण जनतेची फसवणूक आणि शोषण होतं. आता आपण बघतो की अनेक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, झापू प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये जुन्या झोपड्यांच्या नावाखाली, एक विकासाच्या नावाखाली जुन्या झोपड्या, मोठमोठे टॉवर्स उभे राहिलेले तुम्हाला दिसतात. हा प्रकार चांगल्या चांगल्या शहरांच्या ठिकाणी होता, केवळ मुंबई पुणे असं नाही तर महाराष्ट्रभर हा प्रकार होतोय. आणि तुम्हाला एक हाकाटी इथं दिसते की जे तिथून विस्थापित झालेले आहेत त्यांचं योग्य पुनर्वसन झालेलं नाही. काही बिल्डरांच्या हातामध्ये अशा लोकांना सोपवलं जातं, मग बिल्डरांचे काहीतरी राजकीय लागेबांधे असतात, ते बिल्डर काही दिवस त्यांना रेंट देतात, कुठल्या तरी नवीन जागेमध्ये भाड्याने त्यांना ठेवतात किंवा ठेवत नाही, किंवा तिथूनही त्यांना हुसकटवून दिलं जातं. हे जे सगळे प्रकार आहेत याच्या केसेस प्रचंड वाढत आहेत. मुंबईमध्ये साधारण 10 ते 12% केसेस या अशा प्रकारच्या बिल्डरांविरुद्ध लोकांनी वेगवेगळ्या पुनर्वसन विकासाच्या आराखड्याच्या अंतर्गत राबवलेल्या योजनांच्या माध्यमातून त्यांच्या विरुद्ध लादलेले आहे. शासनाने या ठिकाणी एक लक्षात ठेवलं पाहिजे की SRA सारखी स्कीम तुम्ही कार्यान्वित करता, पण ती स्कीम कार्यान्वित करताना लोकांचे जे मूलभूत हक्क जगण्याचे आणि पर्सनल लिबर्टीचे जे आहे, व्यक्तिगत जीवन गुजर बसर करण्याचे, हे जे प्राथमिक हक्क आहेत त्याला बाधा येता कामा नये. किंबहुना अशा पिटिशन्स ज्या होतात त्या पिटिशन्स अशाच प्रकारच्या केसमध्ये होतात. शेवटी एक मुद्दा याच्यामध्ये अधोरेखित करावासा वाटतो की जगभरात गाजलेली एक केस आहे आर्ची विल्यमची, अमेरिकेतली. या केसची मजा कशी आहे की तो व्यक्ती आर्ची विल्यम हा 37 वर्ष जेलमध्ये होता. आपल्याकडे खूप हल्ली अशा केसेस यायला लागलेले. तो 37 वर्ष जेलमध्ये होता आणि 37 वर्षांनंतर निष्पन्न झालं न्यायालयामध्ये की याची अरेस्ट, याचं डिटेन्शन जे आहे ते गैरकायदेशीर होतं. 21 काय म्हणते की कायद्याच्या प्रक्रियेशिवाय तुम्हाला कोणाचं डिटेन्शन करता येणार नाही, पण ती कायद्याची प्रक्रियाच गैर होती. हे निष्पन्न कधी झालं? 37 वर्षांनी. आता 37 वर्षामध्ये त्याला जेव्हा अटक झाली तेव्हा त्याचं वय जर समजा 25 असेल, तर आता त्याची एवढी वयाची वर्ष वाया गेल्यावर
त्यांनी काय करायचं आणि कुठलं कॉम्पेन्सेशन हे त्याला नुकसान भरपाई देऊ शकतं, कुठलंच कॉम्पेन्सेशन त्याच्यावर असू शकत नाही. अपरिमित अशी मानवी अस्तित्वाची, मानवी जीवन जगण्याची आणि पर्सनल लिबर्टीची पायमल्ली या ठिकाणी झालेली आहे त्या केस मधून निष्पन्न. ही केस एवढ्यासाठी गाजली जगभर की याच्यातून एक ह्युमन राईट कन्सेप्ट लोकांच्या दृष्टीपथात आला की याच्यावरही असं होऊ शकतं. आणि भारतामध्ये अशा अनेक केसेस प्रत्येक राज्यात व्हायला लागल्या. आत्ताची गाजलेली केस विष्णू तिवारीची केस आहे. सगळ्यांना माहित असेल की त्याला जेव्हा शिक्षा झाली तो 23 वर्षाचा होता आणि तो 20 वर्ष शिक्षा भोगत होता. 20 वर्षानंतर लक्षात आलं की याला शिक्षा चुकून झाली होती. ही वॉज रॉंगली कन्व्हिक्टेड. आणि 20 वर्ष या विष्णू तिवारीचे जेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी कॉम्पेन्सेशन साठी जेव्हा टाहो फोडला न्यायालयामध्ये, तर न्यायालयाने सांगितलं की कुठलं असं जगातलं कॉम्पेन्सेशन आहे जे या तरुण मुलाची जो 23 वर्षाचा असताना शिक्षा भोगत होता आणि 20 वर्ष जेलमध्ये होता, ते कॉम्पेन्सेशन त्याची भरपाई करू शकते. हा न्यायालयाने या ठिकाणी एक प्रश्न अजूनही मांडला की ही घटनेची अपूर्णता तर नाहीये, आपण घटनेमध्ये तर काही तरतुदी करण्यात चुकलो नाहीये किंवा घटनेमध्ये ज्या काही आवश्यक अमेंडमेंट आपल्याला करायला पाहिजे होत्या त्या तर आपल्याकडून झालेल्या नाहीये की केवळ शासनाचा गोळ आहे म्हणून आपण थांबायचं. तर घटनेमध्ये सुद्धा काही सुधारणा करणं आवश्यक आहे. ज्यावेळी कन्व्हिक्शन होतं किंवा कन्व्हिक्शन दिलं जातं तर त्याला अधिकार दिले जातात की तुम्ही पुढच्या कोर्टामध्ये अपील करू शकता या कन्व्हिक्शनच्या विरुद्ध. आणि जर अशी अपील करण्याची त्याची ताकद नसेल, एखाद्याला हायकोर्टाने कन्व्हिक्शन दिलं आणि सुप्रीम कोर्टात केस लढायला लाखो रुपये लागतात, तो बिचारा जाऊ शकत नाही, म्हणजे त्याच्यावर ते कन्व्हिक्शन लादलं गेलं. आता उद्या सुप्रीम कोर्टामध्ये जर तो केस लढला असता आणि ते कन्व्हिक्शन जर चुकीचं आहे झालं असतं तर त्याचं पुढचं डिटेन्शन झालं नसतं. याच्यासाठी शासनाने काय तरतूद केलेले असे प्रश्न जेव्हा कोर्टाने विचारले तर त्याच्यातून कायदे विषयक मदत अशा लोकांना दिली जाऊ शकते. म्हणजे एखाद्या वेळी एखाद्या कोर्टाने प्राधिकरणाने तुम्हाला शासित केलं असेल, दंडित केलं असेल, शिक्षा दिली असेल, त्याच्या विरुद्ध तुम्हाला वरच्या न्यायालयात जायचं असेल आणि तुमची ताकद नसेल तर तुम्ही शासनाची मदत त्या ठिकाणी मागू शकता आणि शासन तुम्हाला ते मदत करण्यात, तसे वकील पुरवण्यात कटिबद्ध असतं. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. शेवटचं 21 जे आर्टिकल 21 क जे आहे राईट टू एज्युकेशन, याच्यामध्ये 2002 ची 81वी घटना दुरुस्ती करून हे कलम पर्सनल लिबर्टी मध्ये टाकण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी 2 महत्वाचे मानदंड घटनेने दृढ केले शासनासाठी की 6 ते 14 वर्ष वयाच्या बालकांसाठी मोफत आणि सक्तीचे. म्हणजे त्यांना सक्तीचं शिक्षण, सक्ती नका होईना पण त्याला बोलवा तिथं आणि त्याला शिक्षण द्या, कारण शिक्षण हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. महात्मा फुल्यांनी हंटर कमिशन समोर भारताचं साल्वेशन ऑफ इंडिया लाईज इन एज्युकेशन अँड एज्युकेशन ओनली हे वाक्य उद्धृत करून आपल्या भाषणाची सुरुवात बाबासाहेब आंबेडकरांनी घटनापीठासमोर केली आणि शिक्षणाचा अधिकार एक मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करून घेतला. पण त्याला 2002 साल उजाडावं लागलं अशा प्रकारे स्वरूप देण्यासाठी. अशा प्रकारे म्हणजे मोफत आणि सक्तीचं, की हे शिक्षण मोफत असलं पाहिजे आणि ते शिक्षण तितकंच सक्तीचे असलं पाहिजे की नाही, त्याला नाही तो असेल तर तुम्ही त्याच्या घरी जाऊन तिथं एखादी आश्रमशाळा काढा, तिथे जाऊन शिकवा, त्याला शिकवण्याचा प्रकार करा. मला एक केस आठवते, आमच्या मंगरुळ पीर मध्ये पारधी लोकांचे बेडे आहेत. अशा पारध्यांच्या बेड्यांमध्ये जाऊन एक शिक्षक आपल्या याच्याने त्या पोरांना आणून शिकवत असे आणि शासनाने त्याला मदतही केली होती आणि छान असं शिक्षण संकुल उभं केलं आणि तिथे तो घराघरामध्ये जाऊन पोरांना घेऊन यायचा. पोरं यायची, आनंदाने शिकायची. पण त्याच्यावर एक केस झाली त्याच्यामध्ये आमच्या पोराला हा जबरदस्तीने घेऊन जातो म्हणून आई वडिलांनी केस केले. आई वडील जायचे शाळेतून त्या पोराला उचलून घेऊन यायचे, कारण ते 8, 9, 10 वर्षाचं पोरग कुठेतरी माती विटा दगड उचलायला त्याच्या कामाला मदत करायचे म्हणून. तर हाही प्रकार आहे की जिथं आपण शिक्षण सक्तीचं केलं तर खरंच तशी सक्ती आपल्यावर कोणाला लादता येते का, आणि ती आपण लादली तर ती त्याच्या परिस्थितीला ऍडजस्ट होणार आहे का. ती जर होणार नसेल तर हा घटनेतला जो प्रवाद आहे तो पुस्तकातला पुस्तकातच राहील
योग्य रीतीने त्याला जे शिक्षण मिळायचं आहे ते शिक्षण मिळणार नाही आणि शिक्षणाच्या मूलभूत अधिकारापासून तो वंचित राहील. म्हणजे शासनाने हेही बघायला पाहिजे की ज्या कुटुंबातला तो मुलगा आहे त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, त्यांचं स्टँडर्ड, त्यांचं हे काय चालू आहे, त्यांच्यासाठी रोजगार हमी सारख्या योजना असतील किंवा अनेक ग्रामीण सडक योजनांपासून त्या खूप योजना आहे ज्याच्यामध्ये त्या लोकांचं एक प्रकारे मानवी दर्जाचं पुनर्वसन होईल आणि त्यांची मुलं शिकतील. ही सुद्धा नैतिक जबाबदारी सामाजिक व बालकल्याण विभाग जो आपला आहे, सामाजिक न्याय आणि बाल विकास, त्या मंत्रालयाची असते. आपल्याला ही जाणीव निर्माण होणं महत्वाचं आहे. आपल्यामध्ये ही चेतना निर्माण होणं महत्वाचं आहे की घटनेत आपल्याला हे अधिकार दिलेले आहे, त्या अधिकार बर हुकूम राज्य सरकार कार्यान्वित राहावं असा मानदंड कायदेशीर शिरस्ता घटनेनेच कायम करून दिलेला आहे. आपल्याला फक्त जागृत राहण्याची गरज आहे. प्रॉब्लेम काय येतो की लोकांचा असा अनुभव येतो की साहेब कुठं काही करा काही होत नाही, हो रे माझ्या मागल्या शेवटी पळसाला पानं तीनच, अशी परिस्थिती होते. आपण कुठेतरी पाठपुराव्यामध्ये कमी पडतो किंवा आपल्याला घटनेच्या तरतुदीची अपुरी माहिती असते, ती आपल्याला पूर्णत्वाने करून दिली जात नाही. आणि म्हणून घटनेची माहिती प्राथमिक रीतीनं होणं, त्यानंतर आपण या घटनेमध्ये जसं जसं पुढे जाऊ तर सगळ्या यंत्रणांची माहिती आहे, तहसीलदाराचं ऑफिस, कलेक्टरचं ऑफिस, राज्यपालाचं ऑफिस कसं कार्य करतं हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून मला हा विश्वास आहे की जेव्हा घटनेचं पारायण आपलं यशस्वीरित्या होईल आणि लोकांना ते कळेल तर तुमचे बरेचसे प्रश्न निस्तारून जातील, एक मार्ग दिसेल, काहीतरी या अंधार कोठडीतून बाहेर पडण्यासाठी एक दिवा आहे आपल्या समोर असा किरण निर्माण होईल. आणि मला वाटतं तेवढा जरी उद्देश सफल झाला, एक चेतना जागृती आपल्यामध्ये ज्ञानात्मक रीत्यानं रुजवली गेली तर हे पारायण सक्सेसफुल झालं असं मला वाटेल. आजचं हे 13वं पुष्प इथे संपलं. उद्या सकाळी परत 14व्या पुष्पासाठी नव्या उमेदीने नव्या अनुच्छेदासह पुढच्या आपण भेटूया. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. उपस्थित सर्व ऑनलाईन जे असणारे श्रोते प्रेक्षक, त्याचबरोबर माननीय ॲडव्होकेट धनराज वंजारी सर आणि रमेश पिसे सर यांचा सर्वांचा आभार.